तर गाईज आपल्या मुनग्याच्या देवीच्या जत्रेला आपण पोहोचलो आहे. तर आता मंदिराकडे चालू आहे. आता बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे एक्झॅक्ट मंदिर आहे. मंदिराचा गेट इथून सुरुवात आहे. भगवती देवीची जत्रा असल्यामुळे आता बघू शकता हे बघा आई आणि सगळे उभे आहेत. चला आतमध्ये बघूया. गाईज बघा ते दुकान आहे. ओटी बिटी घ्यायची तिथे तुम्ही घेऊ शकता. काय करा ओटी घेते देवीची. काय आता आपण इथे मारणार आहे. गर्दी बघू शकता तुम्ही. प्रचंड अशी गर्दी असते. ओटी भरायचा कार्यक्रम वगैरे असतो. गाईज बघू शकता जत्रेची अशी दुकानं वगैरे असतात. आणि ह्या भगवती देवीची जत्रा 5 दिवसाची आहे आणि 5 दिवसाची आज पहिला दिवस आहे. पुढचे 4 दिवस अजून आहे. बघू शकता हे बघा दुकानं वगैरे सगळी मांडलेली आहेत. व्हिडिओ आवडल्यावरती लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भगवती देवीचा विजय असो. प्रचंड अशी गर्दी असते. आज पहिला दिवस आहे. तर पहिल्याच दिवशी गर्दी बघू शकता. पूर्ण आमचा गाव खाली झाला इथेच. आज 4 दिवस असणार आहे. काका आणि मी हे बघा लाईन बघूया की किती मोठी लाईन आहे. गाईज आता आपण कुठे आलोय? भगवती देवीच्या मंदिरात आलोय. भगवती देवीच्या जत्रेला आलो आहे. डेकोरेशन बघू शकता मंदिराचं. हॅलो त्या ठिकाणी आता डॉक्टर बालचंद्र मुंडगेकर माजी खासदार, नियोजन मंडळ सदस्य माजी खासदार डॉक्टर बालचंद्र मुंडगेकर. नमस्कार. व्हिडिओ चालू आहे. काहीतरी 2 शब्द असं बोला. अच्छा भेटलात ते फार सगळं बरं झालं. मी जत्रेला आलो गावच्या सगळ्या लोकांना भेटण्यासाठी. कारण आयुष्यात एक अपूर्व दिवस असतो सगळा. लहानपण सगळं आठवतं. पहिलेपासून मुंबईला गेलो आणि मग येण्यामध्ये खंड पडला होता. मला ते परत सुरू झालं. 1 दिवस चालू. उद्या मी जाऊ. आता 1 दिवस तरी येण्याचे. ओके गाईज आता आपण भेटलो ते होते चंद्र मुनगेकर. तर त्यांनी आपल्याला थोडीसे इंटरव्ह्यू दिलेला आहे. तर तुम्ही पूर्ण बघा व्हिडिओ बघितल्याला आवडलेला आहे. तर नमस्कार मित्रांनो. मुनगे गावातील भगवती देवी मंदिर मुनगे जत्रा महोत्सव आहे.
जत्रेला आम्ही आलेलो आहे, बघू शकता तुम्ही. तिथे भेट झालेली आहे भालचंद्र मुनगेकर. त्यांनी आम्हाला भेट दिली आणि छोटीशी माहिती पण दिली आहे त्यांनी स्वतःबद्दल. त्यांनी काय काय लहानपणापासूनचं ते त्यांनी व्यक्त करून दाखवलेलं आहे, तर बघू शकता. आणि आता या देवळात आता उटी भरायला आई आणि ताई आलेली आहे आणि 2 भाचे आणि भाऊजी, आम्ही पूर्ण फॅमिली आलो आहे, तर बघू शकता तुम्ही. मंदिर जत्रा असल्यामुळे दुकानं वगैरे सगळी लावलेली आहेत. खाऊपासून खेळण्यापासून लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व वस्तू गोष्टी खेळणी सगळे अवेलेबल आहेत. हे कॅब वगैरे चालू करते. माझा वाचा त्या दुकानाला सोडतच नाही, दुकानातच मंदिराच्या भोवती फिरतोय. मग जेवून आला. श्री देवी अनुभव अजून पासच नाही केले तुमची आजी. जेव्हा पास होणार तेव्हा फटाफट लाईन जाणार. देणगी जणांनी यावे, देणगी देऊन जावे, व्हायरल करून टाकलं. गाभाऱ्यात बसले. कुठे जाऊ? थांब रे दादा, 2 मिनिटं थांब ना. भरल्या ती मान्य करून काल लेकरांच्या वाटेतल्या शोधायला संपूर्ण आशीर्वादन करून त्यांच्या मनात जी इच्छा मनोकामना पूर्ण करून दी आणि संपूर्ण या ठिकाणी लावण्यात आलेले कृपया कोण चालक वालक कोण असतील तर त्यांना ती काढायची आहे. चेडपाशी बाहेर लावण्यात आलेली आहे, ती काढायची आहे. या ठिकाणी सर्व भाविकांचं आणि व्यापारी बंधूंचं श्री भगवती देवस्थान कमिटी म्हणजे भाविकांचं त्या ठिकाणी महापुरुषाकडे नारायण सर्वांना सुद्धा आहे. प्रत्येक उपयोगाचं गाणं होतं. कृपया सर्वांना नम्र होते. थोडा सहकार्य करायचं आम्हाला.
काय नको घेऊ जा पाहिजे घेऊ नको का त्याने ऐकलं तुमचं गाणं एकदम पटलं एकदम. एलिफंट बा एलिफंट हत्ती हत्ती देखा का एलिफंट देखा क्या देखा. महापुरुषाचं स्थान आहे. बघू इथं सर्व नारळांनी अगोदर देऊन ठेवलेले आहे. आपण लवकरात लवकर दर्शन घेऊन बाहेर निघा. जर आतापासून मामा ए मामा वा तो मागा वा